नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण माहिती घेणार आहोत एक नवीन शासन निर्णय महाराष्ट्र शासन इतर मागास बहुजन कल्याण विभागामार्फत काढण्यात आलेला आहे। त्याची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत आणि या शासन निर्णयामध्ये एक नवीन योजना या ठिकाणी लागू करण्यात आलेली आहे आणि ती योजना जे काही शिक्षण घेणारे विद्यार्थी आहे त्यांच्यासाठी आहे। जर तुम्ही एक विद्यार्थी असाल, तुम्ही उच्च शिक्षण घेत असाल तर तुमच्यासाठी अतिशय ही महत्त्वाची माहिती आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि जर आपल्या चॅनलवरती तुम्ही पहिल्यांदा आला असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, कारण असेच माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला पुढे सुद्धा भेटत राहणार। तर या ठिकाणी आपण पाहू शकतो की दिनांक 21 जून 2024 रोजीचा हा GR आहे आणि या GR मध्ये आपण पाहू शकतो जे काही भटक्या जमाती क प्रवर्गातील धनगर समाजातील उच्च शिक्षण घेणारे विद्यार्थी आहे त्यांच्यासाठी पंडित दीनदयाल उपाध्याय स्वयं योजना लागू करण्याबाबत हा GR आहे। तर या GR मध्ये काय दिलेले आहे त्याची सविस्तर माहिती आपण या ठिकाणी पाहू शकतो की भटक्या जमाती क प्रवर्गातील धनगर समाजातील केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेद्वारे उच्च शिक्षणासाठी प्रवेश घेतलेल्या परंतु शासकीय वसतिगृहामध्ये प्रवेश न मिळालेल्या भटक्या जमाती क प्रवर्गातील धनगर समाजातील विद्यार्थ्यांना आता पंडित दीनदयाल उपाध्याय स्वयं योजना राबवण्यास शासनाची मान्यता देण्यात आलेली आहे आणि या सदर योजनेअंतर्गत भोजन, निवास व इतर शैक्षणिक साहित्य उपलब्ध करून घेण्यासाठी खालीलप्रमाणे म्हणजे या ठिकाणी जो काही तक्ता दिलेला आहे खर्चाची बाब आणि यात जी काही भोजन भत्ता आहे, निवास भत्ता आहे, निर्वाह भत्ता आहे तो किती मिळणार ते या ठिकाणी ठरवण्यात आलेले आहे। तर जो भोजन भत्ता आहे, निवास भत्ता आहे, निर्वाह भत्ता आहे तो या ठिकाणी जे उच्च शिक्षण घेणारे विद्यार्थी आहे ते जर उपनगरमध्ये शिक्षण घेत असेल तर त्या ठिकाणी 60,000 प्रति विद्यार्थी वार्षिक खर्च असणार आहे। त्यानंतर जर उच्च शिक्षण घेणारे विद्यार्थी हे महानगरपालिकामध्ये शिक्षण घेत असेल तर त्यांच्यासाठी 51,000 रुपये प्रति विद्यार्थी वार्षिक खर्च आहे आणि जर विद्यार्थी हा जिल्ह्याच्या ठिकाणी शिक्षण घेत असेल तर त्याच्यासाठी 43,000 प्रति विद्यार्थी वार्षिक खर्च आहे आणि जर विद्यार्थी तालुक्याच्या ठिकाणी शिक्षण घेत असेल तर 38,000 प्रति विद्यार्थी एकूण संभाव्य वार्षिक खर्च असणार आहे। तर या योजनेसाठी पात्रता काय आहे तर या ठिकाणी पात्रता देण्यात आलेली आहे। विद्यार्थी हा भटक्या जमाती क प्रवर्गातील धनगर समाजाचा असावा, विद्यार्थी वसतिगृह प्रवेशास पात्र असावा, विद्यार्थी हा महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा आणि सक्षम प्राधिकाऱ्याने दिलेल्या भटक्या जमाती व प्रवर्गाच्या जातीचा दाखला असणे या ठिकाणी बंधनकारक असेल। त्याचप्रमाणे जर विद्यार्थी अनाथ असेल तर त्या संबंधी या ठिकाणी प्रमाणपत्र लागणार आहे। जर विद्यार्थी दिव्यांग असेल तर त्या संबंधी प्रमाणपत्र या ठिकाणी लागणार आहे। त्यानंतर आपण या ठिकाणी खाली पाहू शकतो की शैक्षणिक निकष काय असणार आहे तर सदरचा विद्यार्थी हा 12वी नंतरचे उच्च शिक्षण घेत असावा, व्यावसायिक तसेच बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमास प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यास सदर योजनेसाठी अर्ज करताना किमान 60% किंवा त्या प्रमाणात ग्रॅज्युएशन म्हणजे CGPAचे गुण असणे आवश्यक राहील आणि जास्त प्रमाणात अर्ज प्राप्त झाल्यानंतर इयत्ता 12वी मध्ये प्राप्त गुणांची टक्केवारी सुद्धा या ठिकाणी विचारात घेतली जाणार आहे। सदर योजनेअंतर्गत एकूण प्रवेश संख्येच्या 70% जागा व्यावसायिक शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी असणार आहे व 30% जागा हे बिगर व्यावसायिक शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी असणार आहे आणि या ठिकाणी भरपूर निकष दिलेले आहे ते तुम्ही सविस्तरपणे वाचू शकतात। त्यानंतर आपण खाली पाहू शकतो की इतर निकष सुद्धा या ठिकाणी देण्यात आलेले आहे। त्यानंतर आपण खाली पाहू शकतो की योजनेचा लाभ मिळवण्यासाठी कोणत्या कागदपत्रांची आवश्यकता असणार आहे तर भाड्याने राहत असल्याबाबत व स्थानिक रहिवासी नसल्याचे प्रतिज्ञापत्र लागणार आहे। त्यानंतर स्वघोषणापत्र लागणार आहे आणि कोणत्याही शासकीय वसतिगृहात प्रवेश घेतला नसल्याबाबतचे शपथपत्र या ठिकाणी असणे आवश्यक आहे। भाड्याने राहत असल्याबाबतचे भाडेचिठ्ठी किंवा भाडेपत्र करारपत्र असेल तर ते सुद्धा या ठिकाणी तुम्ही जोडू शकतात। त्यानंतर महाविद्यालयात प्रवेश घेतल्याचा पुरावा, वसतिगृह प्रवेशासाठी अर्ज केला असल्याचा पुरावा आणि निवड प्रक्रिया कशी असणार आहे ते सुद्धा या ठिकाणी दिलेले आहे।
सदर योजनेचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थ्यांनी संबंधित जिल्ह्यातील सहाय्यक संचालक इतर मागास बहुजन कल्याण यांच्याकडे ऑनलाईन किंवा ऑफलाईन स्वरूपात अर्ज करू शकतात. त्यानंतर सहाय्यक संचालक हे अर्जाची छाननी करतील आणि पात्र लाभार्थ्यांना जवळचे मागासवर्गीय मुलामुलींचे वसतिगृहाचे गृहपाल यांच्याशी त्या ठिकाणी संलग्न करतील आणि त्यानंतर पात्र लाभार्थ्याचे अर्ज हे संबंधित सहाय्यक संचालक इतर मागास बहुजन कल्याण यांनी संचालक इतर मागास बहुजन कल्याण सहसंचालक यांच्याकडे विद्यार्थ्यांना अनुदान वितरणासाठी फॉरवर्ड करण्यात येईल. आणि त्यानंतर आपण खाली पाहू शकतो की अनुदान वितरण कोणत्या पद्धतीने होणार आहे. तर सदर योजनेअंतर्गत पात्र विद्यार्थ्यांना अनुदान हे या ठिकाणी 4 हप्त्यामध्ये वाटप होणार आहे. जो पहिला हप्ता आहे तो जून ते ऑगस्ट, त्यानंतर दुसरा हप्ता आहे सप्टेंबर ते नोव्हेंबर आणि तिसरा हप्ता आहे डिसेंबर ते फेब्रुवारी आणि जो चौथा आणि शेवटचा हप्ता आहे तो मार्च ते मे महिन्यात या ठिकाणी वितरण होणार आहे. तर जे विद्यार्थी उच्च शिक्षण घेत आहे त्या विद्यार्थ्यांसाठी अति महत्त्वाची ही योजना आहे. तर महाराष्ट्र शासन इतर मागास बहुजन कल्याण विभागामार्फत अतिशय हा महत्त्वाचा GR काढण्यात आलेला आहे आणि उच्च शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी अतिशय ही महत्त्वाची योजना आहे. तर व्हिडिओ शेअर करा आणि जर आपल्या चॅनलवरती तुम्ही पहिल्यांदा आला असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, कारण असेच माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला पुढे सुद्धा भेटत राहणार. भेटूया पुढच्या व्हिडिओ. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.